तुम्ही सुद्धा मॉर्निंग, इव्हिनिंग, नाईट यांसारख्या शब्दांसोबत ऑन वापरावं, इन वापरावं की ॲट वापरावं यामध्ये जर कन्फ्यूज असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मॉर्निंग, इव्हिनिंग आणि आफ्टरनून या तिन्ही शब्दांसोबत इन या प्रिपोजिशनचा वापर केला जातो. जसं की इन द मॉर्निंग, इन द आफ्टरनून, इन द इव्हिनिंग याप्रमाणे. आणि नाईट या शब्दासोबत ॲट या प्रिपोजिशनचा वापर केला जातो. ॲट नाईट याप्रमाणे. आणि या चारही टाईम फेजेससोबत ऑन हे प्रिपोजिशन वापरलं जात नाही. तर हा टॉपिक अजून व्यवस्थित क्लिअर होण्यासाठी या चारही शब्दांचा सेंटेन्समध्ये वापर करूयात. तर फर्स्ट सेंटेन्स आहे, मी सकाळी वॉकसाठी जाते. आय गो फॉर अ वॉक इन द मॉर्निंग. आय गो फॉर अ वॉक इन द मॉर्निंग. मी दुपारच्या वेळी टी व्ही पाहते. आय वॉच टी व्ही इन द आफ्टरनून. आय वॉच टी व्ही इन द आफ्टरनून. ते सायंकाळी क्रिकेट खेळतात. दे प्ले क्रिकेट इन द इव्हिनिंग. दे प्ले क्रिकेट इन द इव्हिनिंग. मी रात्रीच्या वेळी पुस्तकांचं वाचन करते. आय रीड बुक्स ॲट नाईट. आय रीड बुक्स ॲट नाईट. तर हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित समजलाय का हे पाहण्यासाठी कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली क्विज सोडवायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.